आपला पुन्हा एकदा आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये। तर मी आहे करण आणि तुम्ही बघताय केआर ब्लॉगर। तर मित्रांनो आणि हा माझा मित्र आहे अहिल्यानगरचा अर्जुन तुरकुंडे आणि आम्ही 5-7 दिवस झाले सोबतच फिरत आहे। तर मित्रांनो आज आपण जाणार आहे वृंदावन मध्ये आणि आपण पहिला दर्शन करणार आहे निधिवन महाराजांचं। निधिवन मध्ये तुम्हाला सर्व काही कुठे कुठे दर्शन करा ते पण दाखवणार। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि वृंदावन आमच्यासोबत वृंदावनची मजा घ्या। चला आता आहे आपण निधिवन मध्ये। जे तुम्हाला वृक्ष दिसत आहे ते वृक्ष नाही, ते सगळे गोपी आहेत। जेव्हा रात्री 8च्या नंतर सगळ्या निधिवनची लाश आटतो तेव्हा निधिवन बंद केले जातो। याच्यात एक सुद्धा प्राणी आणि आसपासच्या बिल्डिंगचे सगळे लाईट बंद केले जातात आणि असं म्हणतात की रोज रात्री राधा आणि कृष्णाचा रास होतो आणि इथे वृक्ष दिसत आहे ते सगळ्या गोपीचा रूप धारण करतात। तर आतापर्यंत जे पण या रास बघण्यासाठी निधिवन मध्ये थांबला आहे एकतर तो वेडा झाला किंवा त्यांना मृत्यू पडलं असं म्हणतात येईल। तर मित्रांनो अंदर खूप गर्दी आहे, आपण अंदर जातो तो पण आता बाहेर जाणार आहे। आमचा निधिवनचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा। कमीत कमी या भावाच्या तोंडाकडे बघून तरी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चलो फिर मिलते हैं अगले वीडियो में, तब तक राधे राधे और जय सेवालाल।